वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये अखेर खासदार इम्तियाज जलील यांचंही नाव आता समाविष्ट करण्यात आलंय। खासदार इम्तियाज जलील यांच्या नाराजीनंतर रेल्वे प्रशासनाकडून पत्रिकेमध्ये बदल करण्यात आलाय। इम्तियाज जलील यांच्यासह सर्व मंत्री आणि आमदारांच्या नावाचा समावेश यात करण्यात आलाय। रेल्वे प्रशासनानं इम्तियाज जलील यांची माफीही मागितल्याची माहिती आहे। तर उद्घाटन पत्रिकेमध्ये आपले नाव नसल्यामुळे इम्तियाज जलील हे नाराज झालेले होते आणि आता रेल्वे प्रशासनाकडून याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे। उद्घाटन पत्रिकेमध्ये आता इम्तियाज जलील आणि आमदारांची नावं सुद्धा टाकण्यात आलेली आहे आणि रेल्वे प्रशासनानं जलील यांची माफी मागितल्याची सुद्धा माहिती मिळते। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, इम्तियाज जलील यांनी नाराजी दाखवली आणि त्याच्यानंतर रेल्वे प्रशासनानं या निमंत्रण पत्रिकेमध्ये आता दुरुस्ती करत जलील यांचा नावाचा सुद्धा समावेश केलेला आहे। नक्कीच वृषाली, काल आपण बघितलं की इम्तियाज जलील यांचं पत्रिकेमध्ये नाव नव्हतं, त्यामुळे इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी आपली नाराजगी व्यक्त केली होती। त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांचे काही कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवरतीही पोहोचले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी राडा सुद्धा घातला होता। यानंतर या सगळ्या प्रकारानंतर रेल्वे प्रशासनाने इम्तियाज जलील यांची माफी मागितल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि त्याचबरोबर काल रातोरात रेल्वे प्रशासनाकडून एक नवीन पत्रिका सुद्धा छापण्यात आलेली आहे, ज्या पत्रिकेमध्ये खासदार इम्तियाज जलील यांचंही नाव टाकण्यात आलेलं आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचंही नाव टाकण्यात आलेलं आहे, त्याबरोबर सगळ्याच आमदारांचं सुद्धा पत्रिकेमध्ये नाव टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळे तो जो तिढा जो आहे तो माफी मागून आणि नवी पत्रिका छापून रेल्वे प्रशासनानं सोडवल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज इशारा जो दिला होता इम्तियाज जलील यांनी की रेल्वे आम्ही पुढे जाऊ देणार नाही, त्यांचं ते आंदोलन कुठेतरी स्थगित झालंय असंच म्हणावे लागेल, कारण इम्तियाज जलील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे।